हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. शुभ सकाळ सगळ्यांना. उठलोय मस्त. सर्दी झाली जरा. सर्दी काय जायचं नाव घेत नाही, काय समजत नाही. चाललो आता जिमला. म्हणजे आवरून वगैरे झालंय, मस्त फ्रेश वगैरे झालोय. केळी आणि प्री वर्कआउट घेऊ आणि लगेच निघू जिमला. पहाटे चांगला पाऊस पडलाय मजबूत कडकमध्ये. खूप दिवसांनी पाऊस पडला आहे बघा. इकडं नदी भरली, पूर्ण नदी भरली. नदी रस्त्यावर एवढा जोरात पाऊस पडला आहे. आणि इकडं आपले धबधबे सगळे गायब झालेत. हा बघतो, अरे दिस ना बाबा. हा बघता बघा, आत एकच धबधबा दिसतोय, तो पण थोडा थोडा. बाकी सगळे धबधबे गायब आहेत. पाऊसच नाही ना बरेच दिवस, मग धबधबे गायब. गाडी जोपर्यंत पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी चालणार, असा विषय आहे. चलो केळाचं प्युअर गाडी येऊ. सर्दीने एवढा हैराण केलाय ना, बोलता पण येत नाही. कारण तोंडाने बोलायला लागतं, तोंडाने श्वास घ्यायला लागतो ना. नाक पूर्ण चॉकअप झालाय. नाकाने श्वास नाही घेता येत, नाकाने काय नाही करता येत. सगळं तोंडाने करायला लागतंय. बोलायला पण लगेच पटापट जमत नाही. सर्दी झाली तरी केळी खात आहे. केळी खायची हवा. केळी शिवाय एनर्जी येणार नाही ना. चेस. नेमका जायच्या टायमाला पाऊस आला. जातच होता, आता उठत होतो खुर्चीतनं, प्री वर्कआउट वगैरे घेऊन झाला. उठलो असा, लगेच पाऊस चालू झाला. माझी रेनकोट घालायची अजिबात इच्छा नाही, भिजायची तर अजिबात इच्छा नाही. तर आधी सर्दी आहे, त्यात भिजलो तर अजून वाट लागेल. जरा थांबतो आणि मग जातो. मागासून पाऊस नव्हता, जायचा टाईम झाला, लगेच पाऊस आला. काय बोलायचं पावसाला. त्यात मी प्री वर्कआउट घेतलाय. जास्त वेळ इथंच थांबलो तर इथंच नाचा लागेल मला. मुंग्या यायला सुरुवात होतील. झाली सुरुवात मुंग्या यायला. अरे पाऊस मला काय एवढा वाटणार नाही, कारण सवय प्री वर्कआउटची, म्हणून काय वाटणार नाही. जो नवीन असतो नवीन, त्याची बेकार हालत होते. पाऊस थांबलाय, पूर्ण पाऊस थांबलाय. पावसातनं जायला काय नाही. काल पण भिजलंय, त्यात आहे सर्दी. भिजून अजून सर्दी वाढेल. सर्दी काय जाणार नाही. तो उगाच लेट झालं तर चालेल, उगाच भिजायला नको. आणि रेनकोट घालायची अजिबात इच्छा नाही. आलो जिमला. पाऊस आहे सकाळ सकाळ. आणि आज मारायचे आहेत लेग आणि शोल्डर. बऱ्याच दिवसांनी लेग आणि शोल्डर आज वाट लागणार आहे, कारण दीड आठवडा मी लेग्स मारलेच नाही. आज मात्र मारायचे आहेत. चलो मारू. Rolling down the strip with the top peeled back. Sunshine beaming, yeah, the west where it's at. Ooh, yeah. Palm trees swaying, cool breeze in the mix. Say what? Sidewalk popping. वर्कआउट इज डन. आज मारले लेग आणि शोल्डर. एनर्जीच नाही अजिबात. आज थकवा जाणवत आहे, विकनेस, काही समजत नाही. तरी पण वर्कआउट डन. चाललो आहे घरी. गाडी लावली पार्किंगला आणि चावी गाडीतच राहिली. काय तिथं लिफ्टपर्यंत गेलो, नंतर लक्षात आलं चावी कुठं आहे. वा, गाडी चालूच राहिलेली बघा. क्लास रे क्लास. आज पण बॅटरी उतरवायचं काम केला होतास. इथून आता तुला ढकलत न्यायला लागली असती गाडी. काय बोलायचं. आलं आहे घरी. खतरनाक गोष्टी होतात ना. नशीब लक्षात आलं नाही तर आज पण बॅटरी उतरली असती, आज पण लागले असते माझे. मग इथनं गाडी न्या ढकलत त्या बॅटरीवाल्यापर्यंत. वाटोळ आज. काय माहीत कसा लक्षात आला. नशीब लक्षात आला. चावी विसरलो कसा काय माहीत. आलोय घरी एका खतरनाक सकाळनंतर. म्हणजे आपली आज सकाळ एकदम खतरनाक चालले. जाम गोष्टी आज सकाळ सकाळ विसरायला होत आहेत. त्यात आधी आहे आपल्याला विकनेस, सर्दी. आज खाली चावी विसरला असतो. सकाळी परत जाम काय काय. आज म्हणजे दिवस खतरनाक चालला आहे. आज जर चावी गाडीला राहिली असती चालू, नसती लक्षात आला मला, तर परत हा रेडा घेऊन परत त्या बॅटरीकडे घेऊन जा. ती बॅटरी खोला, 1.5-2 तास चार्जिंगला लावा.
मग ती गाडी कुठं चालू होईल. असो, प्रोटीन शेक पितोय, मार्केटमधून बघायचं आहे, झालं ते झाल्या गोष्टी, त्याचा एवढा विचार करायचा नाही. चेस. जर तुम्ही एखादी गोष्ट रेग्युलर म्हणजे तुमचा रुटीन एक 3-3.5 महिने रेग्युलर एकच रुटीन चालू आहे, एकच गोष्ट करताय, एकच गोष्ट खाताय आणि तुमचा एक रुटीन शेड्यूल तुमचा ठरलेला आहे की बाबा 6 वाजता उठायचं, जिमला जायचं, येऊन परत डाएट करायचं, मार्केट काम करायचे, आपली काय काम आहेत ती, तर एक रुटीन आपला ठरलेला आहे. आणि माझा रुटीन तसा 3-3.5 महिने तीच गोष्ट एकच गोष्ट मी रेग्युलर करत होती. पण नंतर आपला 4-5 दिवसाचा गॅप पडला. पण 4-5 दिवसाचा गॅप पडला म्हणून भले तुम्हाला कमी दिवस वाटत असतील, पण परत तोच रुटीन पकडायला, त्याच ट्रॅकवर रुटीन परत यायला जाम टाईम लागतो. मला काय माहीत नाही, एकतर तब्येत नाही नीट अजून, सर्दी आणि जरा आळसपणा वाटते. कारण 4-5 दिवस पूर्ण कम्फर्ट झोनमध्ये होतो मी, त्यामुळे जरा आळसपणा वाटतो आहे. पण लगेच ती गाडी ट्रॅकवर यायला टाईम लागतो आहे, लगेच ती गोष्ट होत नाही. आणि माझ्याकडूनच नाही, मी अजून जिमला 2-3 लोकांना पण हेच विचारलं की सगळ्यांसोबत असं होतं काय. ते बोलले माझ्यासोबत पण असं होतं, तुझ्यासोबतच नाही, एकट्यासोबतच नाहीत, आमच्यासोबत पण सेम गोष्ट होती. कारण भले तुम्ही रुटीन तुमचा कंटिन्यू खूप दिवस चालू आहे, पण त्या खूप दिवसांमध्ये तुमच्या 4-5 दिवस गॅप पडला ना की पूर्ण रुटीनची वाट लागते, परत तोच रुटीन परत ट्रॅकवर आणायला टाईम लागतो. सो रुटीन आपण आणायचं ट्रॅकवर, काय विषय नाही, रुटीन आपल्याला करायचं आहे. आणि त्यात परत आपल्याला जायचं आहे गणपतीला एक 10-12 दिवस तरी गणपतीला जातील 100%. घरी जायचं आहे आणि घरी गेल्यावर ना परत इकडे यायची इच्छा होत नाही. पण या टायमाला 100% येईन, कारण मी आता इकडं आल्यानंतर ब्लॉग करायला चालू केला आहे. पण मी याच्या आधी गावाला वगैरे जायचो ना, महिनाभर मी यायचोच नाही. महिनाभर आज जाईन, उद्या जाईन, परवा जाईन, सोमवारी जाईन, बुधवारी जाईन, असंच महिना घालवायचो. पण नंतर मग घरच्यांना सोडायची इच्छा होत नाही. आणि घर तर घर असतो, घराला म्हणजे घर सोडून कोणाला राहायचं असतो. पण एक आपल्याला कम्फर्ट झोन नको म्हणून आपण एकटा बॅचलर वेगळीकडे राहतो, काय विषय नाही. चलो आता मार्केट बघू. निफ्टी आज नॉर्मल ओपनिंग, म्हणजे साईडवे आहे पूर्ण एवढा दिवस, या झोनमध्येच आहे, या रेजिस्टन्स म्हणजे आता सपोर्ट झाला आहे तो त्याच्यासाठी. हा झोन ब्रेकआउट करून तिथंच फिरते निफ्टी साईडवे. नंतर बँक निफ्टी पण सेम आहे, काय एवढी नाही, फक्त आय टी सेक्टर आज 1% वरती आहे. आय टी सेक्टर आज फायरवर आहे, म्हणजे मागच्या आठवड्यात जेव्हापासून FMC लागले तेव्हापासून आय टी सेक्टर फायर आहे. मेटल सेक्टर पण आज चांगला आहे, वरती आहे मेटल सेक्टर. गुड कॅन्डल ऑफ द डे टुडे. नंतर क्रिप्टो नॉर्मल, गोल्ड पण नॉर्मल, काय विषय नाही, या झोनमध्ये आहे. इकडं आला तर बाईंग, फक्त बघायचा हा कॅन्डल याच्याखाली क्लोज होते काय, किंवा हा ब्रेकआउट येऊन फेक ब्रेकआउट आला तर वरती या लेवलच्या वरती हा लेवलचा ब्रेकआउट येईल, आणि जर ना आला तर इथपर्यंत टार्गेट होऊ शकतो. बघू आज काय होतं. ट्रेड जर सेटअपला भेटला तर ट्रेड मारायचा, नाही तर उगाच कुठंतरी मस्ती करायची नाही. सेटअप, डिसिप्लिन, रूल्स. ओट्स खातो येतं, ओट्स आणि ॲपल. मार्केट लेवल कुठं फिरला, कुठनं काय मार्केट, असं असतं मार्केट. आपण जे एक्सपेक्ट करतो ते शक्यतो नाही होत मार्केटमध्ये. ची शक्यता कमी असते की आपल्याप्रमाणे मार्केट चालतो, मग आपल्याला मार्केटप्रमाणे चालू लागतो. आता ओट्स वगैरे खाऊन घेऊ. आंघोळ वगैरे केली मस्त, आता गार पाण्याने आंघोळ केले, बरं नाही वाटत काय नाही, तरी पण गार पाण्याने आंघोळ केले, कारण ती एक सवय लागली ना गार पाण्याची. गरम पाणी आंघोळ केली तर अजून काहीतरी वेगळा होईल मला म्हणून गार पाणी आंघोळ केली. खातो आता खायला काकडी, गाजर, पनीर, दही. जर तुम्ही चांगला वर्कआउट करत असाल, तुम्हाला चांगला शेप पाहिजे असेल बॉडीला, तर डाएट करणे इम्पॉर्टंट आहे. आणि माझा प्रॉपर डाएट चालू आहे. सो खाऊन घेतो आता, भूक तर नाही लागली तरी पण खाऊन घेतो. अरे सॅमट्या भाऊ इन हाऊस, बॅक इन द हाऊस. एक गोष्ट राहिली आहे, हां, ती फोडली नव्हती, पण आता मला सांगायला लागेल. सांग. ओमला एक रिक्वेस्ट आली, बोलू का? खरं बोलू? बोल. चालू केलंय? चालू आहे. मग ठीक आहे. आपण आपल्या व्लॉगमध्ये काय लपवत नाही बाबा, फक्त त्या शिव्या पण डायरेक्ट टाकतोय.
त्या पट्ट्याने मारल्यात ना जिजूला अरे ते म्यूटच करायचे राहिल्यात. फॉलो रिक्वेस्ट कुठे असं बघ तुझी एवढे मी 138 फॉलोअर आहेत ते बघू. मी फॉलो कुठे गेले पण फॉलोअर्स आहे तो फॉलोइंग थोडा आहे. हा तेच मग सॉरी ब्रो ज्यादा इंस्टाग्राम नाही यूज करता मी. घंटा याला एक मेसेज केला की लगेच 5 मिनिटात रिप्लाय असतो. माझं नाही ते काय माझा आयडी घे हा. माझा पासवर्ड पण घे हा. आणि मी रिप्लाय देऊ. आयडी तुला माहिती आहे आणि मी रिप्लाय देऊ. तू रिप्लाय दलित दे दे. बाबा. चला जेऊ चला वाजले बा किती 11. उद्या उठायचं आहे. तुला आता मी हे फोडलं असतं पण बोललो जाऊ. फोड बिंदास फोड अब चालू आहे आणि मी टाकीन घे एवढा काय विषय नाही. तुला आता हा तुझा मेन चॅनल आहे 607 फॉलोअर. आता या 607 मध्ये शोधू मी. ढूंढ बाय. अरे आता ब्लॉक करतो था. क्लिअर कर पहिली हा खड्डा कर. तुझी तब्येत का नव्हते मी तुला तब्येत करून लावलो. वीर कर मोठी कर मोठी कर. विहीर आहे का खांब्याला सिमेंट मिक्स करते. विहिरीत टाक पहिले डाळ टाक ना अजून टाक त्यात असं साचली पाहिजे विहीर. पाणी नाही आमची डाळ सुकी आहे. आमची डाळ प्रॉपर असते. प्रॉपर असते. जेवायला आज वरण भात सॅलड आहे आणि भात जरा करपाटलाय विहीर आहे विहीर. आणि वीर करतात इकडे वीर चाललंय. तू काय करणार आहेस बरोबर मी विहीरच आहे. कर लगेच चल. ही विहीर आहे. आता विहिरीत डायरेक्ट होता. हा असं होत. संपून टाक. डाळ आहे की जास्त. चलो जेवण घेऊ. गाईज मॅटर हो गया गाईज. कान पाडला जोरात आवाज आला आम्हाला वरपर्यंत. मार्के मारवायचे. अरे एकत्र झाले आता एकत्र झाले. अरे अरे महादेव. अरे भारी भारी भारी. अरे त्यांना बाहेर बोला. आता कोणतरी नवीन पोरगा आलाय. मारामारी होत नाही रे. मागाशी मस्त चापटावलाय. चापटावायची व्हिडिओ ना आली आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर आलोय. हो दे जोरात हो दे झोंब्या. अरे 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 महादेव. अरे किधर लेके जा रहे हो भैया. चलो गाइज हम सोते हैं अभी. भांडणं काय चालूच राहतील. ए सॅम भाऊ झोपशील का आता. तुला ओमची आयडी शोधतोय मी. कुठली रिक्वेस्ट आली कोणाची तरी. रिक्वेस्ट अशा 100-150 रिक्वेस्ट येतात. मला काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त काय डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. डिस्ट्रॅक्ट व्हायच्या आधी झोपू नाही तर हा आपल्याला डिस्ट्रॅक्ट करून टाकेल. हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.